सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। दिल्लीमध्ये पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार झालाय, त्यावरूनच आता राऊतांनी हल्लाबोल केलाय। पवारांनी सरकार पाडणाऱ्या शिंदेंचा सत्कार करायला नको होता। पवारांनी शिंदेंचा नाही तर महाराष्ट्र लुटणाऱ्या शहांचा सत्कार केला असंही राऊत म्हणालेत। शिवाय शरद पवारांनी पुरस्कार सोहळ्याला जाणंच टाळलं पाहिजे होतं असंही राऊतांनी म्हटलंय। पवार साहेब राजकारण आम्हालाही कळतं असा थेट इशारा राऊतांनी पवारांना दिलाय। ना शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली। त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे। ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे। आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब, पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत। हे काय सुरू आहे म्हणजे हे माननीय शरद पवार साहेबांनी आता याच्यावरती खुलासा केला पाहिजे। काल त्यांनी सत्कार केला आहे त्यांचा, तो पण माधवजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला। अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे। देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये, आता शिंदेंचा पक्ष अमित शहांचाच पक्ष आहे म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत। काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला। या ठिकाणी एकनाथांचा सन्मान आहे। ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटा केली किंवा जबाबदारी ही एकनाथ शिंदेंच्याकडे होती, ही या ठिकाणी सांगायला हरकत नाही। आणि सांगताना त्यांनी सांगितलं सातारचं एकनाथराव साताऱ्यामध्येच मुख्यमंत्री दिले। मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्यांना मिळाली। आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली। पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे। ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या 30 वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं। त्यांना जर माहीत नसेल तर सांगतो, ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला। त्यांनी टेंडरबाजी केली नाही आणि त्यानंतर शिवसेनेचे अनेक महापौर झाले। एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले। पवार साहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील, आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन। एकनाथ शिंदे हे फार उशिरा आमदार झाले, विधानसभेत आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली। ठाणे बिल्डरांच्या घशात गेलं। तुमचं आणि अजित पवारांचं गुप्तगू होत असेल, हा तुमचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न असेल, तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, कुटुंब फोडला याचं भान राखून आम्ही आमची पावलं टाकत असतो।